प्रोजेक्ट नाणेघाट या आजनावळे गावच्या हद्दीमध्ये असणारा आमचा आडोशी या ठिकाणी होत आहे. तर त्या संदर्भात आज ही पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेसाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतिशय बेडके साहेब असतील, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि आदिवासी समाजाचे नेते देवराज नांडे साहेब असतील. उपस्थित सर्व या ठिकाणी सरपंच बोलगावचे सरपंच आदिवासी माजी सरपंच नांडे आहेत, देवळेगावचे सरपंच मुंडे आहेत, मुंडेकर गावचे सरपंच निलेश भाऊ रावते आहेत. या ठिकाणी जिल्हा परिषद माहिती आहे नांदे सर्वजण आहेत. या ठिकाणी वास्तविक पाहता हा प्रकल्प ज्यावेळी 2022 साली आला, त्याच्यानंतर 2024 साली आजनावळे ग्रामपंचायतने साहेब आम्ही ग्रामसभा घेतली आणि त्या संदर्भात एक ठराव करून कलेक्टर साहेबांना दिला आणि त्याची पोच देखील आहे. त्याच्यावर आम्ही त्या 2024 साली त्याची स्थगिती घेतली. त्यानंतर 2 वर्ष त्यांनी 2 वर्षामध्ये त्यांची माणसं येऊन गेली, परंतु वारंवार आमचा विरोध असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी काही करता आलं नाही. आणि आज देखील आज प्रदूषण मंत्रालयाच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून प्रदूषण मंत्रालयाच्या माध्यमातून जे सुनावणीचं 31 ऑगस्टला सुनावणी ठेवली, परंतु या गावचा ग्रामपंचायत सदस्य नाते मी आता आमच्या सरपंच मॅडम आम्ही येत्या मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभा बोलवली. याचं मागचं कारण म्हणजे आजनावळे गाव असेल आणि जे प्यासा क्षेत्र आणि प्यासा क्षेत्रातले गाव, मग एकीकडे जुन्नर तालुका पर्यटन म्हणून महाराष्ट्र राज्यातील एकमेव तालुका, आणि मग पर्यटन तालुक्यामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आणायचे आणि प्रदूषण करायचं कितपत योग्य या शासनाला वाटतंय. परंतु माझं असं एक म्हणणं आहे की आम्ही जे येत्या मंगळवारी एक ठराव करणारी येणाऱ्या ग्रामसभेमध्ये विशेष ग्रामसभेत ठराव घेणारी, जर तुम्ही पैसा क्षेत्र सांगता, पैसा क्षेत्रामध्ये फक्त पैसा क्षेत्राची अंमलबजावणी, पैसा कायद्याची अंमलबजावणी, मग तुम्ही फक्त पैसा कायदा आम्हाला निधी देण्यासाठी फक्त त्याची अंमलबजावणी का, इतर गोष्टीसाठी का नाही? मग पैसा कायद्याच्या अंतर्गत जे काही प्रदूषण मंत्रालयाने आमच्या आश्रमशाळेच्या ठिकाणी सुनावणी ठेवलेली, तर त्या सुनावणीला आमचा सर्व ग्रामस्थांचा विरोध असणार. मुळातच आम्ही तुमचा प्रकल्पाचा विरोध आहे, पण त्या सुनावणीला देखील आमचा विरोध आहे. आम्ही त्या संदर्भातलं ठरावाचं पत्र कलेक्टर साहेब असेल, तहसीलदार साहेब यांना देणार आहे. मुळात प्रदूषण मंत्रालयाने देखील या गोष्टीचा थोडं बाण ठेवलं पाहिजे की पर्यटन तालुका आहे आणि पर्यटन तालुक्यामध्ये आपण कशा पद्धतीने अशा पद्धतीनं प्रदूषण करणार आहे. जवळजवळ मला वाटते 10 ते 12 ग्रामपंचायतीने त्यांनी नोटीस बजावलेली. म्हणजे इथं प्रकल्प तुम्ही करण्यासाठी पर्यटन तालुक्यातलेच पैसा क्षेत्रातील 12 ग्रामपंचायतींना नोटीस बजावणार हे कितपत योग्य? आजनावळे ग्रामस्थांचा आडोशी आजनावळे सर्व ग्रामस्थांचा या प्रकल्पाला मागे विरोध होता आणि आजही आहे. त्या प्रकल्पामध्ये आमची स्वतःची जमीन जाते, त्याच्यामध्ये माझ्या आईच्या समाज क्षेत्रात 42 एकर जमीन जाते. इथं याच्या माझ्या आधी लांडे सर बोलले त्यांची पण जमीन आहे, इथं ती भीमाबाई बोलली त्यांची, म्हणजे जवळजवळ आजनावळे 27 शेतकरी आहेत. 27 शेतकऱ्यांच्या आजनावळ्याची जमीन जाते. त्यामुळे आजनावळे गावचा त्याला पूर्णपणे विरोध आहे. तो कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी आम्ही प्रकल्प होऊन देणार नाही. उद्या आम्हाला अटक झाली, आमच्यावरती गोळ्या लागल्या, तरी देखील आम्ही मागे हटणार नाही. या प्रकल्पाला आमचा पूर्णपणे ग्रामस्थ या नात्याने विरोध असेल आणि सर्व ग्रामस्थ आमचे एक संघ आहेत, कोणीही कुठं जाणार नाही. शेवटपर्यंत ज्याप्रमाणे आम्ही संघर्ष ठेवलाय, ज्याप्रमाणे आम्ही कलेक्टर साहेबांना भेटतो त्यावेळेस आम्ही सांगितलं तर राज्यपाल साहेबांना भेटू, परंतु 2-3 वेळा त्या कंपनीची माणसं आली आणि त्यांना आम्ही सांगितलं आमचा पूर्णपणे विरोध आहे. आम्हाला वाटलं विरोध म्हणजे प्रकल्प थांबला काय. बरं, आम्ही देखील जे आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही राज्यपाल मोदयांना भेटणार आहे, तर आज देखील आमची तयारी येणाऱ्या 4 तारखेच्या ग्रामसभेमध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे, प्रदूषण मंत्रालयाला निवेदन देणार आहे, तहसीलदारांना निवेदन देणार आणि राज्यपालांना देखील निवेदन देणार. राज्यपाल महोदयाला आमची विनंती आहे की या पैसा क्षेत्रातल्या गावातील तुम्ही फक्त पैसा कायदा निधीसाठी ठेवताय का, तर निधीसाठी न ठेवता त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्या पैसा कायद्याचा आम्हाला अधिकार हक्क भेटला पाहिजे. अशा पद्धतीची आमची मागणी राज्यपाल महोदयांना असेल. तुम्ही जे साहेब या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी तुम्ही आलात, त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तुम्ही देखील बोलणार आहात, परंतु आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं अध्यक्ष साहेबांचा आणि तुमचा आभार मानतो आणि थांबतो.